मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की इकडे जानकी देवाजवळ दिवा लावते आणि देवाला प्रार्थना करत असते. पण ती प्रार्थना करत असताना तिचं मन प्रार्थनेमध्ये लागत नसतं. तिला वारंवार झालेल्या गोष्टी आहेत आधीच्या, त्या आठवत असतात. त्यावर तिला आठवतं की आधी ऐश्वर्या तिला म्हणालेली असते की आपण आता बघूयातच कोण जिंकतं ते. आणि त्यानंतर ऋषिकेशने त्या प्रॉपर्टी पेपर्सवर केलेल्या सह्या आणि त्यानंतर ती समजवण्याचा प्रयत्न करत असताना तिला कशा प्रकारे सौमित्रा आई बोलत होत्या तेही तिला आठवतं. आणि त्यानंतर मग ती देवाला म्हणते, देवा, ते प्रॉपर्टीचे पेपर्स आईंनी का दिले असतील त्या ऐश्वर्याकडे, मला खरंच कळत नाही. तूच आता काहीतरी मार्ग दाखव. आणि त्यानंतर तिला वाटतं की यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड असणार आहे. त्यानंतर ती देवाची प्रार्थना करून ऐश्वर्याकडे जात असते तर तिला तिथनं पाण्याचा ग्लास दिसतो आणि तो तिच्या पायाने सांडतो. त्यानंतर तिच्या सगळं प्रकार लक्षात येतो. त्यावर ती म्हणते, प्रॉपर्टी पेपरमध्ये तर नक्कीच काहीतरी गडबड ऐश्वर्याने केली आहे, पण ती नेमकी काय. त्यानंतर ती म्हणते, ज्यावेळेस मी पार्वती आईसाठी पाणी आणायला गेले होते त्यावेळेस ते पेपर ऐश्वर्याने बदलले तर नसतील ना. जर असं असेल तर नक्कीच ह्यामध्ये पार्वती आईनेच तिची साथ दिली असणार, कारण पार्वती आईने चक्कर येण्याचं खोटं नाटक केलं असणार. आणि ज्यावेळेस मी पाणी आणायला गेले त्यावेळेस तिने मुद्दामच नकार देऊन मला पाणी आणण्यासाठी पाठवलेलं असणार. त्यानंतर ती लगेच पार्वती आईकडे जायला निघते. आणि इकडे ऐश्वर्या पार्वती आईला सांगत असते, तू जर आत्ता ह्या घरातनं बाहेर पडलीस तर सौरांचाच संशय तुझ्यावर जाईल आणि तर लगेचच वाटेन की बरोबर प्रॉपर्टीचे हिस्से झाल्यानंतरच पार्वती आई कसं काय गायब झाली. आणि मग यातनं त्या जानकीला रेडीमेड क्ल्यू भेटेन आणि त्यानंतर ती ऋषिकेशला तुझ्या मार्गावर पाठवेन. मग ऋषिकेश तुला सापडेन आणि पोलिसांच्या ताब्यात देईल. मग काय फायदा होईल, जरी मी तुला तुझ्या मुलीचा पत्ता सांगितला तरीही तू तुझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीस. तू कायमचीच त्या जेलमध्ये खडी फोडत बसशील. मग आता तूच सांग, तुला या काय करायचं आहे, यातनं बाहेर पडायचं आहे का इथेच माझी थोडे दिवस आणखी साथ द्यायची आहे. आता हे सर्वस्व तुझं तू ठरव. त्यावर मग ती म्हणते, मी तुझं सगळं सांगितल्याप्रमाणे ऐकलं आहे, मग आता तूच सांग मी यातनं कशी बाहेर पडू, तूच मला यातनं बाहेर काढ. आणि असं म्हणून ती रडायला लागते आणि म्हणते, मी तुझं काय बिघडवलं आहे तूच सांग. तू सांगितलं जसं तसं मी करत राहिले आणि तू मला म्हणाली होतीस हे सर्व झाल्यास मी तुला तुझ्या मुलीपर्यंत पोहोचवेन. मग आता तू असं का बोलत आहेस, मी तुझ्या पाया पडते, प्लीज मला समजून घे आणि माझ्याकडनं काही चुकलं असेल तर मला माफ कर आणि माझ्या मुलीपर्यंत मला पोहोचव. असं करू नकोस ऐश्वर्या, मी तुला भीक मागत आहे. असं सर्व पार्वती आई ऐश्वर्याला बोलत असते. त्यानंतर ती म्हणते, एवढं काय ग तू रडत पडत असते सारखं सारखं, जरा दम धर, मी तुला सांगते काय करायचं आहे ते. आणखी थोड्या दिवसांनी मी असं सांगेन घरच्यांना की पार्वती आईला 4 धामाला जायचं आहे आणि त्यानंतर मग मी तुला 4 धामला पाठवेन. एकदा का तू 4 धामला इथनं निघून गेलीस की मग तुझा मार्ग मोकळा. त्यानंतर तू तुझी तिकडे आणि मी माझी इकडे, तुझा आणि माझा त्यानंतर काही एक संबंध राहणार नाही. तू मला ओळखत नाहीस आणि मीही तुला ओळखत नाही, पण लक्षात ठेव हे सर्व करेपर्यंत तू तुझं तोंड गप्प ठेवशील. त्यावर पार्वती आई म्हणते, हां ठीक आहे, पण तू नक्की असं करशील ना ऐश्वर्या. त्यावर ती म्हणते, अर्थातच मी हे करेन. मला विश्वास नाही आहे का माझ्यावर, तसं असेल तर ठीक आहे, मी माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर हात ठेवून सांगते, शपथ घेऊन सांगते, मी तुम्हाला नक्कीच त्या मुलीपर्यंत पोहोचवेन, तुमचा मार्ग मोकळा करेन आणि इथनं बाहेर काढेन. त्यानंतर पार्वती आई ऐश्वर्याला ठीक आहे म्हणून तिथनं निघून जाते आणि ती तिच्या रूममध्ये येते तर तिथे आधीच जानकी असते. ती जानकीला पाहून डचकते. त्यावर जानकी म्हणते, तुम्ही मला पाहून एवढ्या का घाबरलेल्या आहात, मीच आहे तुमच्या खोलीमध्ये आली आहे, ही तुमचीच खोली आहे ना, या ना आतमध्ये. त्यावर ती जानकी पार्वती आईला विचारते, तुम्ही एवढ्या घाबरलेल्या का आहात, तुमचे हातही थंड पडले आहेत. त्यावर ती म्हणते, मी घाबरले नाही, तू असं अचानक आलीस ना त्यामुळे थोडीशी डचकले. त्यानंतर की म्हणते, तुम्ही पहिल्याच जगातल्या अशा सासूबाई असाल ज्या सुनाला घाबरतात, मी मस्करी केली, द्या टाळी. त्यानंतर
त्या टाळी देते आणि पार्वती आईचा चेहरा मात्र फारच घाबरलेला असतो आणि त्यांना भीतीही वाटलेली असते की हे सर्व जानकीला कळालं की काय, जानकी माझ्या रूममध्ये का आले असेल, असे सर्व प्रश्न त्यांच्या मनामध्ये असतात. जानकी म्हणते मी मगाचपासून तुमची वाट बघत आहे. त्यावर पार्वती आई तिला विचारतात तू का माझी वाट बघत होतीस. त्यावर ती म्हणते तुम्हाला देवघरामध्ये चक्कर आली आणि त्यानंतर बाहेरही चक्कर आली होती, त्यामुळे मला तुमची काळजी वाटली. तुम्ही चक्कर आली ना तुम्हाला. तर ती म्हणते हो, मला आपलं बीपीमुळे असं चक्कर येत राहते अधूनमधून. त्यावर ती म्हणते हो, मी कुठे म्हणालं तुम्हाला चक्कर नाही आली, तुम्ही नाटक करताय, तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही नाटक करताय असं मी म्हणालेच नाही आहे. त्यावर ती म्हणते हो. मग ती तिला औषधं देते आणि म्हणते मी आजच डॉक्टरांकडे गेले होते कारण मला तुमची फारच काळजी वाटत होती आणि मग डॉक्टरांनी ह्या गोळ्या दिल्या आहेत, ह्या बीपीच्या गोळ्या आहेत. पण जर का बीपीचा त्रास नसताना ह्या गोळ्या घेतल्या ना तर माणूस मरूही शकतं आणि त्याला आजारही होऊ शकतो. त्यानंतर ती स्वतःच्या हाताने पार्वती आईला गोळ्या देते आणि तिथनं निघून जाते. ती निघून गेल्यास पार्वती आई लगेचच घाबरून उलट्या करायला लागतात आणि म्हणतात मला ही गोळी कसंही करून बाहेर काढायलाच लागेल. आणि तेवढ्यातच तिथे आणखी एकदा जानकी येते आणि म्हणते तुम्हाला तर बीपीचा त्रास आहे ना, मग तुम्ही का ह्या गोळ्या बाहेर काढत आहात. मला सगळं कळालेलं आहे, ते चक्कर येणं हे सर्व नाटक होतं आणि तुम्ही ऐश्वर्याची साथ देत आहात. तुम्ही डोंट वरी, काळजी करू नका, त्या गोळ्या बीपीच्या नसून त्या विटॅमिनच्या गोळ्या होत्या, त्याने तुम्हाला काही होणार नाही. पण तुम्ही मला माझ्या मागे का लागलेला आहात, का माझा छळ करत आहात त्या ऐश्वर्याच्या नादी लागून. तुम्हाला कळतंय का माणूस दूर जाण्याचं दुःख तुम्हाला माहीतच नाही. तुमच्या आयुष्यामध्ये कोणीच नाही का जवळचे नातेवाईक किंवा तुमचं आपलं असं कोणी नाही आहे का. तुम्ही एकटे आहात का. तुम्हाला कळत नाही आहे का हे माझं घर आहे आणि तुम्ही माझं घर तोडलं आहे. असं करताना काहीच वाटलं नाही का. तुम्ही तर देवासमोरही नाटक केलं. तुम्ही असं का करत आहात. मी तुमचं काय बिघडवलंय, तुमचं काय वाईट केलं आहे, मी खरंच मला कळत नाहीये. असं म्हणून जानकी पार्वती आईसमोर रडायला लागती आणि म्हणते हे जे घर मागे दिसतंय ना त्यामध्ये माझी आपली माणसे राहतात आणि आम्ही असे कित्येक सणवार, सुखाचे क्षण, दुःखाचे क्षण एकत्र घालवले आहेत. रुसवे फुगवे कित्येकदा इथे एकत्र रोज रात्री आम्ही येऊन जेवतो. पण हे सर्व तुमच्यामुळे आता असं काहीच राहिलं नाही. तुमचीही ज्यावेळेस मुलगी किंवा कोणी मुलगा नातेवाईक तुमच्यापासून दूर जाईल ना त्यावेळेस तुम्हाला कळेल की हे दुःख काय असतं. एक लक्षात ठेवा, कर्म नेहमीच फिरून आपल्याकडे येतात. एक दिवशी तुम्ही तुमच्या मुलीपासून, लेकरा बाळांपासून दूर जाल तेव्हा तुम्हाला त्याची व्यथा कळेल आणि तुम्ही का माझं घराचे हिस्से केले आहेत, तुम्ही का हे सर्व करता आहात, खरंच मला कळत नाहीये. असं म्हणून ती फारच दुःख करायला लागते आणि पार्वती आईसमोर रडायला लागते. आणि त्यानंतर जानकी पार्वती आईंना म्हणते तुम्ही हे सर्व मला माहीत आहे पैशांसाठी केलं आहे, पण खरंच पैसा एवढा महत्त्वाचा आहे का. नात्यांपेक्षाही पैसा एवढा मोठा आहे का, खरंच मला कळत नाही. त्यावर उद्या जेव्हा तुमचं माणूस तुमच्यापासून दूर जाईल ना तेव्हा तुमच्याकडे पश्चातापाशिवाय काहीच नसेल आणि हात पसरून तुम्ही असंच रडत बसाल. त्यावेळेस तुम्हाला कळेल माणसं दूर जाण्याचं, दुरावण्याचं दुःख काय असतं ते. पार्वती आई म्हणतात माझं ऐकून तर घे. त्यावर मग लगेच जानकी चिडून त्या पार्वती आईंना म्हणते बास आता खूप झालं, मला काही एकही शब्द ऐकायचा नाहीये. मला माहीत आहे हे सर्व तुम्ही त्या ऐश्वर्याच्या नादी लागून करता आहात. पण एक गोष्ट मात्र तुम्ही कायमची लक्षात ठेवा, ज्या वेळेस मला ते प्रॉपर्टीचे खरे पेपर सापडतील ना त्यावेळेस मी तुमचा खोटा चेहरा सर्वांसमोर आणेल आणि त्यानंतर मात्र मग तुम्हाला मी पोलीस स्टेशनमध्ये देईल आणि तुम्ही आयुष्यभर तिथे खडी फोडत बसाल. माझी एवढी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा कायमच. असं बोलून जानकी तिथनं निघून जाते आणि त्यानंतर पार्वती आई म्हणतात देवा हे माझ्यासोबत काय चाललं आहे, खरंच मला कळत नाहीये. आता तूच मला ह्या सर्वातून वाचव. माझी फक्त एकच इच्छा आहे, मला माझ्या मुलीला बघायचंय, ती कोण आहे तिला भेटायचंय, मी यासाठीच हे सर्व करत आहे. यात माझं काय चुकलं, जर काही चुकलं असेल तर देवा मला माफ कर. असं म्हणून त्या रडायला लागतात आणि इकडे जानकी ऐश्वर्याच्या रूममध्ये जाऊन तिची सर्व खोली तपासत असते. तिला कुठे प्रॉपर्टीचे पेपर्स भेटतायत का ही ते शोधत असते. त्यानंतर ती तिच्या बेडखाली शोधते, तिची सर्व अलमारी उचकते, तिच्या साड्यांच्या खाली बघते, सगळीकडे बघून जाते पण तिला काही ते प्रॉपर्टीचे पेपर सापडत नाहीत. पण तेवढ्यातच तिची पर्स खाली पडते आणि त्या पर्समधनं जानकीचा लहानपणीचा
मम्मीचा फोटो आणि त्यानंतर जानकीच्या आईचा फोटो सापडतो। त्यानंतर जानकी ते दोन्ही तुकडे जोडून पाहते तर ते फोटो तिच्या आईचा आणि तिचा असतो। त्यानंतर तिला असं वाटतं की हा फोटो इथे कसा आला, कोणी आणला असेल, नक्कीच हा ऐश्वर्याच्या पर्समध्ये आहे आणि मला तिच्या रूममधनं सापडला आहे म्हटल्यास ऐश्वर्याला माझ्या आईबद्दल नक्कीच माहीत असणार असं म्हणून ती रडायला लागते आणि म्हणते कोण असेल माझी आई, कुठे असेल असं म्हणून ती फारच दुःख करायला लागते, रडायला लागते। त्यानंतर ऐश्वर्या तिथे येते आणि म्हणते माझी रूम अशी कशी झाली, कोणी केली असेल माझी रूम अशी। त्यानंतर ती बघते इकडे तिकडे तर तिला कोणीच दिसत नाही। त्यानंतर ती अलमारीचं दार लावून घेते तर तिला तिथे जानकी दिसते आणि जानकी तिला म्हणते कुठे होतीस तू। त्यावर ती म्हणते हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे की तू इथे काय करतेस आणि हा सर्व काय प्रकार आहे। त्यावर जानकी तिला तो फोटो दाखवून म्हणते हा काय प्रकार आहे ते तू मला आधीच सांग। ऐश्वर्या म्हणते मला काय माहिती हे काय आहे। तर त्यावर जानकी म्हणते खोटं बोलू नकोस, तुला चांगलंच माहीत आहे माझी आई कोण आहे आणि कुठे आहे, तू आता पटकन सांग आणि हा फोटो तुझ्याकडे कसा आला। त्यावरती म्हणते मला काय माहिती कसा आला, तू आता मला उगाचच फालतू प्रश्न विचारू नकोस। त्यावर जानकी तिला ओढते आणि तिला म्हणते मी तुला आज बिलकुलच सोडणार नाही, तू मला पटकन गप गुण्या गोविंदाने सांग की हा फोटो तुझ्याकडे कसा आला आणि तुला नक्कीच माहीत आहे माझी आई कोण आहे आणि कुठे आहे, तू मला गुपचूप माझी आई कुठे आहे ते सांग, नाहीतर मी तुला सोडणार नाही। त्यानंतर ऐश्वर्या तिचा हात झिडकारून त्या रूममधनं बाहेर जाण्याचा प्रयत्न करते पण जानकी काही तिला त्या रूममधनं बाहेर जाऊ देत नाही आणि तिला वारंवार विचारत असते हा फोटो तुझ्याकडे कसा आला आणि माझी आई कोण आहे कुठे आहे, तू जर आज मला सांगितलं नाहीस तर मी तुला कधीच सोडणार नाही असं म्हणून ती तिचा गळा दाबायला लागते। त्यानंतर ती विचारते आता मी माझ्या आईसाठी काहीही करू शकते ऐश्वर्या, प्लीज तू माझा अंत पाहू नकोस आणि माझी आई कुठे आहे सांग असं म्हणून ती जोरजोरात तिला ओरडायला लागते। त्यानंतर ती म्हणते पार्वती आईला माहीत आहे असं म्हणताच ऐश्वर्या तिचा गळा सोडते आणि ऐश्वर्या तिथनं निघून जाते। त्यानंतर ती जानकी तो फोटो घेऊन रडायला लागते आणि म्हणते पार्वती आई मला नक्कीच सांगेन माझी आई कुठे आहे हे मला लवकरच ती सांगेन। त्यानंतर ती तिच्याकडे जाते तर तिथे पार्वती आई नसते। त्यानंतर ती पार्वती आईला घरभर शोधते, गच्चीवर जाते, गार्डनमध्येही शोधते पण तिला मात्र पार्वती आई कुठेच दिसत नाही। त्यानंतर ती गुलाबदाला विचारते तर गुलाबदा म्हणतात आत्ताच पार्वती आई इथनं बाहेर जाताना मला दिसल्या होत्या। त्यानंतर ती ऋषिकेशला सांगते आणि म्हणते मला पार्वती आई घरामध्ये दिसत नाहीयेत, त्या कुठेतरी गेल्या आहेत घर सोडून। त्यानंतर ऋषिकेशही पार्वती आईला शोधायला लागतो। तर मित्रांनो पुढच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे जानकी रस्त्यावर तिच्या पार्वती आईला शोधायला लागते आणि ऋषिकेशही पार्वती आईला शोधायला लागतो पण त्यांना पार्वती आई कुठेही भेटत नाही। त्यानंतर ती एका मंदिरामध्ये पोहोचते आणि तिथल्या गुरुजींना विचारते अशी तुम्ही एखादी बाई बघितली आहे का, साधारण तिचं वय 60 वर्ष आहे आणि तिने गुलाबी कलरची साडी घातलेली होती। त्यावर ते गुरुजी म्हणतात हो मी अशा एका बाईला बघितलं आहे, ती आत्ताच मंदिरामध्ये आली होती, बहुतेक ती मंदिराच्या परिसरामध्येच असेल इथे कुठेतरी मागे वगैरे। त्यानंतर ती पार्वती आईला फायनली शोधून काढते आणि पार्वती आईला म्हणते तुम्ही अशा अचानक घर सोडून इथे का आल्या आहेत, मला तुम्हाला काहीतरी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे। आणि इकडे सारंग ऐश्वर्याला म्हणत असतो ऐश्वर्या त्या बाईने जर त्या जानकीला सर्व खरं सांगून दिलं तर आपला खेळ फसेन आणि आपला प्लॅनही फिसकेन, आता आपण खूप जबरदस्त फसणार आहोत, मला फार भीती वाटत आहे, आता आपला शेवट जवळ आलेला आहे ऐश्वर्या, तुम्ही प्लीज काहीतरी बोला ना, तुम्ही का बोलत नाही आहात। त्यावर ऐश्वर्या म्हणते ती बाई असं काहीही करणार नाही, कारण जर का तिने असं केलं तर मी तिलाच ह्या प्लॅनमध्ये अडकवून टाकेन, पण जानकीला मात्र तिची आई कोण आहे हे कधीच कळू देणार नाही। तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा।